तिसऱ्या सत्रात आपण अशा व्यक्तीची प्रकट मुलाखत बघणार आहोत ज्यांच्या शब्दांनी गुन्हेगार अक्षरशः हादरले, त्यांच्या पुराव्यांनी सत्याला विजय मिळवून दिला, ज्यांनी कायदा, नेतृत्व आणि न्याय यांच्या संगमातून कायम देशसेवा केली आणि ते आजही करतायत. अशी पुढची मुलाखतीचं सत्र यासाठी मी मंचावर आमंत्रित करतो. जोरदार यांनी आपण स्वागत करूयात पद्मश्री ॲडव्होकेट श्री उज्ज्वलजी निकम. आपण सगळेच त्यांच्या सन्मानार्थ उभे राहूयात. वेळ कमी असल्यामुळे मी विनंती केली होती बरोबर. थांबवलं तर लवकर बरं होईल, म्हणजे लवकर आपण सुरुवात करूया. समजू शकतो सर. फक्त एक त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण इथे आलात वेळात वेळ काढून, त्यासाठी आयामतर्फे आपला फक्त सन्मान करतो आणि नंतर आपण लगेचच सुरुवात करूयात. आय रिक्वेस्ट मेंबर ऑफ आयाम नाशिक डॉक्टर अदिती केळकर टू फेलिसिटेट पद्मश्री ॲडव्होकेट उज्ज्वलजी निकम. आणि ॲडव्होकेट उज्ज्वलजी निकम यांची मुलाखत घेण्यासाठी मंचावर विराजमान आहेत ॲडव्होकेट विभावरी बिडवेजी. मी अगदी थोडक्यात परिचय करून देतो विभावरीजींचा. विभावरीजी इज अ seasoned lawyer practicing in Pune's civil and family court since 2000 and an active contributor to social and educational causes. A former trustee and editor of Bharatiya Vichar Sadhana, she has trained participants in the Women and Laws module for the Leadership Development Program by Rambhau Mhalagi Prabodhini and the National Women Commission. As a prolific freelance columnist, she writes on socio-legal and constitutional issues for leading newspapers and portals. She has spoken extensively on the Constitution, gender justice, fundamental rights, social reforms, and women-centric laws across institutions and conferences. We are so glad to have you here, ma'am. Can we have a round of applause for her? And I request member of IAM Nashik, Shubhada Raze, to felicitate Advocate Vibhavari Bidveji. Thank you so much. I request member of IAM Nashik, Vinaya Deshpande, to please felicitate our sponsors from AMT Group, Shri Nishikant Ahireji. खूप खूप धन्यवाद. आता आपण ज्यांना ऐकण्यासाठी प्रचंड उत्सुक आहोत त्यांचं सेशन लगेचच सुरू करूया. थँक्यू सो मच. नमस्कार. कायद्याची अंमलबजावणी करणारे, ते कायदा निर्माण करणारे, धोरणे निर्माण करणारे, असा एक मोठा प्रवास असणाऱ्या ॲडव्होकेट उज्ज्वल निकमांचं आपण खूप खूप स्वागत करूयात. मी त्यांचं मनापासून स्वागत करते. खूप दीर्घ परिचय त्यांचा आत्ताच झालेला आहे आणि वेळेची थोडी कमतरता आहे. न्याय मंदिर ते लोकशाहीचं मंदिर असा एक खूप मोठा आलेख त्यांचा आहे आणि माझ्या मनामध्ये भरपूर प्रश्नांनी गर्दी केलेली आहे, पण वेळेच्या कमतरतेमुळे आपण थोडासा डायरेक्ट प्रश्नांवर येते. खरं तर मी खूप मनापासून ठरवलं होतं की मला पहिला प्रश्न सर हा विचारायचा होता की आम्ही जे सिनेमांमध्ये आणि याच्यामध्ये जे मोस्ट ड्रॅमॅटिक वेनी बघतो की ते तारीख पे तारीख असं करणं खरंच गरजेचं असतं का, हे मॅन्डेटरी होत आहे क्या? पण मी हा प्रश्न आत्ता तरी स्किप करते आणि सर अतिशय महत्त्वाच्या प्रश्नाकडे आपण वळूयात. मला तुमचा करिअरच्या सुरुवातीपासून 1993चा मुंबई बॉम्बस्फोट खटला तुमच्याकडे येण्यापर्यंत, तुम्ही तो स्वीकारण्यापर्यंत नक्की काय करिअरचा पाथ कसा राहिला तुमचा, किंवा अशा ह्या सगळ्या संवेदनशील हाय प्रोफाईल आणि गाजलेले खटले तुमच्याकडे कसे आले? 1993 मुळे मी देशाला माहिती झालो, कारण 12 मार्च 1993ला एकाच वेळेला वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाले, RDX वापरण्यात आलं आणि त्या अगोदरही मी एक आरोपींच्या विरुद्ध, जे समाजात गुन्हे करतात त्यांच्या विरोधात आपण उभं राहायचं वकील झाल्यानंतर, असं सुरुवातीपासून मनाला बजावलं होतं. आणि सरकारी वकिलाची संकल्पना जी समाजामध्ये आतापर्यंत होती
ती आपण बदलली पाहिजे. न्यायासाठी आणि ज्यांच्यावरती अन्याय होतो त्यांना न्याय देण्यासाठी सरकारी वकिलाची भूमिका ही महत्त्वाची असली पाहिजे. हा विचार मी लॉ डिग्री घेतल्यानंतर सुरुवातीपासून होता. आणि त्यामुळे प्रथम सरकारी वकील झालो जळगाव जिल्ह्यामध्ये. आणि मग हे 12 मार्च 1993 मुंबई पोलिसांचं मला निमंत्रण मिळालं की आपण हा खटला घेणार का. खरोखर त्या माझ्या मनामध्ये द्वंद्व चाललं होतं. मी घरात ज्या वेळेला हा विचार मांडला त्यावेळेला आई म्हणाली तू मुंबईला जाणार आणि तिथे एवढं बॉम्बस्फोट झालेले आहेत आणि अशा वेळेला तुझ्या जीवाला काय झालं तर. म्हटलं आई तू हे बोलतेस. कारण माझी आई ही ज्या वेळेला ब्रिटिशांचं राज्य होतं त्यावेळेला पश्चिम महाराष्ट्रात, माझी आई कोल्हापूरची, त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रामध्ये ब्रिटिशांच्या विरुद्ध लढणारं नाना पाटलांचं पत्री सरकार होतं. आणि हे पत्री सरकार जे कोणी ब्रिटिशांना धार्जिणे होते किंवा ब्रिटिशांच्या बाजूने बोलत असत त्यांना हे मारण्याचं काम करायचं. आणि अशा वेळेला त्यावेळेला पिस्तोल, रिव्हॉल्वर आणि इथला धुळ्याजवळचा जो खजिना लुटला होता पूर्वीच्या वेळेला, तर या खजिन्यामध्ये ज्यांनी ज्यांनी भाग घेतला होता हे त्यावेळेला देखील पत्री सरकारचे सक्रिय सभासद होते. आई लहान होती, शाळेत शिकत होती, पण आई या स्वातंत्र्य सैनिकांकरता आपल्या ज्या गाद्या असत त्या गाद्यांमध्ये पिस्तूल लपवायच्या, छोटी कंट्री मेड, आणि ही पिस्तूल लपून ही स्वातंत्र्य सैनिकांपर्यंत पोहोच करायचा असा पश्चिम महाराष्ट्रांचा दबदबा होता. आई मोठ्या अभिमानाने आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगायच्या. आणि लहानपणापासून अंगात एक वीरश्री ही नेहमी त्यांनी मी झपाटलेलो असायचो. आणि जेव्हा मी आईला म्हटलं आई तू हे बोलतेस, आई म्हणाल नाही मला आनंद आहे तू गेला तर, पण तुझ्या बोलण्यावर तुझ्या जिभेला हाड नाही. तू काही बोलू शकतोस गुन्हेगारांच्या विरुद्ध, त्याची मला काळजी आहे. म्हटलं मी ते पथ्य बाळगेल. माझी आगळी कुणी केली तर मी गुन्हेगारांच्या विरुद्ध बोलतो, आणि गुन्हे केले असतील कर, नाही त्याला डर कशाला. आईला हे म्हणणं पटलं. आईची परवानगी मिळाली. वडिलांची परवानगी होतीच नाही, वडील त्यावेळेला वडील वारले होते माझे वडील. आईची परवानगी होती. आणि मग मी मुंबईला गेलो. मुंबईला गेल्यानंतर मुंबई पोलिसांचं कारण मुंबईचा तो माझा पहिला प्रसंग. पण माझा एक विश्वास असतो की तुमच्या बोलण्यातून हा आत्मविश्वास प्रगट झाला पाहिजे. वकिली व्यवसायामध्ये हा महत्वाचा गुणधर्म आहे. तुमची बॉडी लँग्वेज अशी असली पाहिजे की समोरच्याचं लक्ष वेध करणार पाहिजे. आपल्या आयामचे डॉक्टर साहेबांचा माझा परिचय झाला. आज प्रथम मी त्यांना बघितलं डॉक्टर साहेबांना. परंतु माझा एक छंद आहे की ज्या व्यक्तीला मी बघतो, ज्या व्यक्तीच्या बॉडी लँग्वेज बघतो, ती व्यक्ती कशा वृत्तीची कशा प्रवृत्तीची आहे हे मी सहज ताडू शकतो. याला रामदेव बाबाची योगविद्या लागत नाही. पण दुसऱ्याला जाणून घेण्याची ताकद आपल्या मनामध्ये असली पाहिजे. आणि डॉक्टर साहेब तुमच्याबद्दल मी आमच्या किरण चव्हाणकडनं ऐकून होतो, परंतु तुम्हाला बघितल्यावरती मला वाटलं किरणने जे मला सांगितलंय 100% खरं आहे. याला कारण असं आहे की समाज परिवर्तनासाठी समाजात तरुणांना, कारण आपल्या देशाचं वैशिष्ट्य असं आहे की आजही आपल्या देशामध्ये तरुणांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात, दुर्दैवाने आज येथे तरुण कमीच उपस्थित आहेत. परंतु तरुणांना स्फूर्ती मिळण्यासाठी, चांगले विचार ऐकण्यासाठी आयाम ही आपली संस्था कार्यरत आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि निश्चितपणे मी महाराष्ट्रात सगळीकडे फिरतोच, आणि राज्यसभेचा खासदार या नात्यानेही माझं बऱ्याच ठिकाणी फिरणं असतं. युनोमध्येही परवा गेलो होतो, आणि भारत सरकारचं आमचं शिष्टमंडळ गेलो होतं 10 खासदारांचं. आपल्याला ग्वाही देतो डॉक्टर साहेब की मी निश्चित तुमचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून
काम करेल आणि अशा संस्था या आपल्या देशामध्ये उभारल्या गेल्या पाहिजेत. कारण आपला देश बलवान करायचा असेल तर आमच्या तरुणांना मानसिकदृष्ट्या बलवान करणं हे अत्यंत गरजेचं आहे. हल्ली आमच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आमचा तरुण हा विमनस्क झालेला असतो. त्याला मनात जे योजलेलं असतं ते साध्य होत नाही आणि असा निराशेच्या गर्तेमध्ये तो नेहमी जात असतो. म्हणून त्याला उभारी देण्याचं काम देखील आपली संस्था करते. हे निश्चित चांगली गोष्ट आहे. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. सर, तुमच्या उपस्थितीमुळे खूप जास्त प्रेरणा मिळालेली आहे आम्हाला. 93च्या केस संदर्भात मला एक प्रश्न आहे की खूप जास्ती आरोपी होते त्यामध्ये, अर्थातच साक्षी पुरावे पण प्रचंड होते. अशा वेळेस आणि तेव्हा काही फॉरेन्सिक टेस्टसुद्धा लिमिटेड असतील, 93ची गोष्ट आहे. अशा वेळेस हे सगळं उभं करण्याचं, कारण 100 मला असं वाटतं कन्व्हिक्शन्स झाली, 10 मृत्यूदंड, 123 पैकी 100 लोकांना 100 लोकांना शिक्षा झाली, 10 मृत्यूदंड तेव्हा ट्रायल कोर्टाने दिले. हे सगळं कसं उभं केलं जातं आणि हे कोऑर्डिनेशन कसं केलं जातं फॉरेन्सिक डिपार्टमेंट? असं असतं की मुंबई पोलीस त्यावेळेला स्वतःला प्रति स्कॉटलंड यार्ड समजायचं. मी गावाकडनं आलेलो, जळगावकडनं आलेलो, हा आम्हाला काय अक्कल शिकवणार, एक साहजिक त्यांच्या मनाची धारणा होती. परंतु ज्यावेळेला माझ्या शब्दांचे चाबूक त्यांना बसू लागले त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की हे गावाकडचं पाणी देखील वेगळं आहे. आणि मग कायद्याला असे सरकारी वकील काही केस उभी करत नाही. सरकारी वकील ही केस, पोलिसांची जी केस असते ती कोर्टात रिप्रेझेंट करतो. आणि रिप्रेझेंट करत असताना आरोपीतर्फे जो युक्तिवाद किंवा आरोपीतर्फे जी उलट तपासणी घेण्यात येते त्या उलट तपासणीमुळे तुमचा साक्षीदार कुठेही हा फोल ठरत नाही, खोटारडा ठरत नाही, हे न्यायालयाला पटवून द्यायचं असतं. म्हणजे आरोपींच्या वकील जो युक्तिवाद करणार तोच मी युक्तिवाद अगोदर करतो. माझी केस काय हे कोर्टाला माहिती असतं. परंतु आरोपींनी उलट तपासणीमध्ये जे काही आणलं असेल ते कसं फोल आहे, चुकीचं आहे, याचा अर्थ फायदा असा होतो की न्यायाधीशाची मानसिकता, ज्यावेळेला आरोपीचा वकील युक्तिवाद करायला तयार होतो त्यावेळेला न्यायालयाची मानसिकता ही त्याचं फारसं ऐकून घेण्याच्या परिस्थितीत नसते. कारण त्याच्यावरती मी अगोदरच उत्तर सांगितलेलं आहे. जिथे तुम्हाला काही मार्ग नसतो तिथे तुम्ही फेअरली कन्सिड करावं लागतं, प्रामाणिकपणे सांगावं लागते की आज मी नगर कोर्टात युक्तिवाद करत होतो. एकूण 12 आरोपींच्या विरुद्ध खटला चालू होता खुनाचा, 4 आरोपींच्या विरुद्ध पुरावा नव्हता. मी सुरुवातीलाच कोर्टात सांगितलं की 4 आरोपींच्या विरुद्ध माझ्याकडे पुरावा नाही. कोर्ट म्हणजे मग त्यांची सुटका, म्हटलं अर्थच सुटका. हे जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे आपल्या हाती जे नसेल ते कबूल कराल, मग ते कुठल्याही व्यवसायामध्ये असो. ह्याला जोडून मला असं वाटतं की समजा साक्षी पुरावे नसतील, कमी असतील, पण एक दमदार आर्ग्युमेंट ह्या सगळ्यावर मात करू शकतं का? अगदी प्रोसिजरल नुसतं दमदार आर्ग्युमेंट नाही, एखाद्या नाटकातला नट देखील दमदार आर्ग्युमेंट करतो, पहिली गोष्ट. परंतु तुमच्या बोलण्यामध्ये ही अशी ताकद पाहिजे की पहिली गोष्ट न्यायाधीश असतो हा देखील ह्युमन बिंग आहे, त्याला देखील कळत असतं न्यायाधीशांना खरं खोटं काय खोटं. आणि हे ज्यावेळेला तुम्ही न्यायालयात प्रतिपादन करत असतात त्यावेळेला न्यायाधीशाची धारणा अशी झाली पाहिजे की हा जो बोलतो आहे ते हे प्रामाणिकपणे सांगत आहेत. याला कारण असं, मी जर म्हटलं ह्या 4 आरोपींच्या विरुद्ध माझ्याकडे काय पुरावा नाही, अर्थात न्यायाधीश त्याला अगोदर नसल्यामुळे तुम्ही हो म्हणा का नाही म्हणा, न्यायाधीश सोडणारच. मग सोडणार जर असेल तर आपण प्रामाणिकपणे, जर पुरावा नसेल तर कोर्टात कबूल केलं तर काय बिघडतं. मी या मताचा आहे. मी बऱ्याचशा वेळेला खटल्यामध्ये एखाद्या गेटवे ऑफ इंडिया झवेरी बाजारच्या बॉम्बस्फोटमध्ये एक नवरा बायको आणि मुलगी आणि त्याचा मित्र यांना 12 मार्च 2003ला बॉम्बस्फोट झाले, ते ट्विन बॉम्ब ब्लास्ट. त्याच्यामध्ये एका मुलीला पकडलं, मुस्लिम कुटुंब होतं. त्या मुस्लिम मुलीच्या विरुद्ध काही पुरावा नव्हता, 18-19 वर्षाची होती. कारण आदल्या दिवशी हे कुटुंब तिथे रेकीला गेलं होतं गेटवे ऑफ इंडियाला. मी अधिकाऱ्याला विचारलं याच्याविरुद्ध पुरावा आहे, काय पुरावा आहे? तर पुराणी साहेब ही यांच्यावर आदल्या दिवशी गेली होती. म्हटलं यांच्याबरोबर आदल्या दिवशी गेली होती जागा बघायला, याचा अर्थ तिला कट माहीत होता असा निष्कर्ष काढता येत नाही.
निष्कर्ष जर काढायचा असेल आपल्याला देखील, तर त्याला तर्कशास्त्राचा प्रमेय, ज्याला सिलॉजिझम इन लॉजिक, ज्याला ऑल मेन आर मॉर्टल, ऑल किंग्स आर मेन, ही दोन त्रिकालबाधित सत्य आहेत. सर्व मानव हे मर्त्य आहेत. ऑल किंग्स आर मेन, सर्व राजे हे मानव आहेत, ही सत्य आहेत. आणि म्हणून तिसरं जे आहे अर्थ, ऑल मेन आर मॉर्टल, ऑल किंग्स आर मेन, देअरफॉर ऑल किंग्स आर मॉर्टल, हे आपल्याला इरेजिस्टिबल इन्फरन्स काढावा लागतो. आणि म्हणून ज्या वेळेला आमच्या तपास अधिकाऱ्याला विचारलं या मुलीच्या विरुद्ध काय पुरावा आहे, तो म्हणाला पुरावा तसा नाही, एवढाच पुरावा आहे. म्हटलं हिला सोडलं पाहिजे, आणि मी त्याप्रमाणे सोडून दिलं. लक्षात घ्या की आपण ज्या गोष्टी करायच्या असतात आयुष्यामध्ये, ह्या प्रामाणिकपणाने चांगल्या हेतूने केला तर परिणामाची तमा बाळगायची नसते. मला हे काय म्हणेल, कोण काय म्हणेल, बॉम्बस्फोट घडला तर लय अजल होईल, असं म्हणण्याची गरज नसते. फक्त तुमचा इंटेंट हा चांगला असला पाहिजे, उद्देश चांगला असला पाहिजे. तरी सुद्धा सर अगदी प्रामाणिकपणे भरपूर काम केलेलं आहे, पण 20 वर्ष एखाद्या निकालाला लागतात फायनल वर्डिक्ट यायला, किंवा 10 जणांना फाशीची शिक्षा झालेली असते आणि ती फाशी नंतर रद्द होते. अशा वेळेस काय वाटतं जेव्हा आपण ट्रायल कोर्टामध्ये खूप मेहनतीने हे सगळं उभं केलेलं असतं तेव्हा? तुम्ही जर 93चा बॉम्बस्फोट सांगत असाल तर हा 12 वर्ष खटला चालला. मला देखील दुःख आहे. शेवटी मला न्यायाधीशांना सांगावं लागलं की हा खटल्याचं कामकाज लवकर संपवा. डी नोव्हो ट्रायल वगैरे अशी काही झाली होती? नाही, अशी नाही होत. डी नोव्हो ट्रायल होत नाही, कारण ह्या डी नोव्हो ट्रायलच्या नाही. प्रश्न असा आहे की 12 वर्ष हा बॉम्बस्फोटचा खटला चालला, त्याच्यानंतर 2007ला संपला, 2008ला कसाबचा खटला ऑर्थोड रोड तुरुंगात चालवला. माझ्या आयुष्याची एकूण मी 13 वर्ष ऑर्थोड रोड तुरुंगात घातलेली आहे. अर्थात मध्ये बसलो नव्हतो मी, पण ऑर्थोड रोड तुरुंगात रोज सकाळी 10 वाजता जायचो, संध्याकाळी 5 वाजता, 5:30-6ला परत यायचो. म्हणजे कल्पना करा की मी किती सीझन झालेलो आहे त्याच्यामुळे. अनेक आरोपींना म्हणजे दाऊद इब्राहिमपर्यंत आपण पोहोचत नाही, आणि अशा वेळेस कायद्यामधल्या काही उणिवा जाणवतात का, खास करून इंटरनॅशनल कायद्यांमधल्या, किंवा एक्स्ट्रॅडिशन? अर्थात हे सगळं पाकिस्तान पुरस्कृत असल्यामुळे नाही, पण मनी लॉन्ड्रिंगच्या केसेसमध्ये पण अनेकदा असं होतं की परदेशात फ्ली झाले असं. मग एक्स्ट्रॅडिशन कायद्यासंदर्भात काही उणिवा जाणवतात का, आणि त्यावर आपण काय रिफॉर्म्स करू शकतो? निश्चितपणे ही अत्यंत अति महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारला, की ज्याच्यावर मी सतत चिंतन देखील करतो आहे. की या देशातला नागरिक हजारो कोटी रुपयाला लुबाडतो आणि तो परदेशात पळून जातो. आम्ही त्याला येथे आणण्याकरता आटोकाट प्रयत्न करतो, खूप खर्च होतो, लवकर येत नाही. असं का होतं, हा महत्वाचा मूलभूत प्रश्न आहे. ज्यावेळेला गुन्हेगार हस्तांतर कायदा किंवा गुन्हेगार हस्तांतर करार ज्यावेळेला होत असतो, त्यावेळेला 2 फ्रेंडली कंट्रीजमध्ये होत असतो, 2 मित्र राष्ट्रामध्ये. आपण बघितलं असेल की आपल्या तपास यंत्रणेने आपला जर नागरिक असेल, भारतीय नागरिक, त्याने या देशात गुन्हा केला आणि परदेशात पळून गेला, इंग्लंडमध्ये गेला समजूया. कारण गुलशन कुमार खून खटल्यात नदीमच्या हस्तांतर करता मी स्वतः गेलो होतो बो स्ट्रीट मॅजिस्ट्रेटमध्ये. आम्ही खटला खाली जिंकला. त्याने सांगितले की इंडियन ज्युडिशरी ही पार्शल आहे, धार्मिकतेवरती न्याय देते, त्यामुळे जस्टिस पेंडसे जे कर्नाटक हायकोर्टचे मुख्य न्यायाधीश होते, मुंबई हायकोर्टातले, त्यांना आम्ही तपासलं. लंडनच्या उच्च न्यायालयात त्यांना तपासलं की आमची भारतीय न्याय व्यवस्थेवरती धार्मिक पद्धतीने न्याय दिला जात नाही. हा कोणत्या जातीचा, कोणत्या धर्माचा आहे हे बघून कधी विचार केला जात नाही. अर्थात त्या ठिकाणी देखील ज्यावेळेला भारतीय तपास यंत्रणा पुरावा गोळा करते आणि तो परदेशातील न्यायालयासमोर खटला चालतो, त्यावेळेला परदेशातील न्यायालय आमच्या तपास यंत्रणेने केलेला पुरावा नुसार सकृत दर्शनी प्राथमिक पुरावा होतो की नाही, आमच्या कायद्यानुसार हे तपासत नाही. तर परदेशातील न्यायालय आमच्या देशातील तपास यंत्रणेने गोळा केलेला पुरावा हा त्यांच्या देशातील कायद्याच्या कसोटीवरती आहे की नाही हे तपासलं जातं. माझ्या मते चुकीचं आहे, आणि म्हणून मी ही गोष्ट सातत्याने विचार करतो आहे. आपल्या देशाच्या गृहमंत्र्यांशी मी या संदर्भात बोललेलो आहे, आणि त्यांनी मला काय ज्या सूचना असतील माझ्या लेखी द्यायला सांगितलंय.
त्याप्रमाणे मी तसं देईल. परंतु एक गोष्ट मात्र खरी आहे. उदाहरणार्थ डाईंग डिक्लेरेशन, मृत्यूपूर्व जबाब, आपल्या देशात कायद्याने तो ग्राह्य आहे, परंतु इंग्लंडमध्ये नाही. ओरल डाईंग डिक्लेरेशन आमच्या देशामध्ये आपल्या कायद्यानुसार एक प्रिझम्पशन असं आहे, गृहीत तत्व असं आहे की मरणारा मनुष्य कधी खोटं बोलत नाही. आणि म्हणून जे ओरल डाईंग डिक्लेरेशन असतं, मृत्यूपूर्वी जबाब तोंडी, हा आपला कायदा मान्य करतो, ग्राह्य धरतो. परदेशातील कोर्ट न्यायालय नाही ग्राह्य धरत. याचाच अर्थ परदेशातील लोक फार खोटं बोलतात असं त्यांचा कायदा समजतो का, हा प्रश्न येतो. परंतु म्हणून या दृष्टिकोनातून एक विचार केला पाहिजे. आणि म्हणून तो परदेशात असलेला भगोडा सांगतो की तुमच्या जेलमध्ये एअर कंडिशन नाही, तिथलं न्यायालय आम्हाला विचारतं तुमचं कोठडी कशी आहे, एअर कंडिशन, आम्ही त्याचे फोटो पाठवतो. अरे आमचा आणि त्या राष्ट्राची जर मित्र करार झाला असेल, गुन्हेगार हस्तांतर करायचे असेल, तर तुम्ही आमचा पुरावा तपासा ना, आहे की नाही पुरावा, आम्ही खोटी केस केली का ते बघा. आणि आज आमच्या सरकारने, आपल्या सरकारने 3 वेगवेगळे नवीन कायदे आणलेले आहेत. या कायद्यामधला मुख्य उद्देश हाच आहे की ट्रान्सपरन्सी, पारदर्शकता ही असली पाहिजे. गुन्हेगाराच्याही बाजूने त्याच्यावरती अन्याय होता कामा नये आणि पोलिसांवरती अन्याय कामा होतात, अशा तऱ्हेची मांडणी देखील या नवीन कायद्यात झाली. थोडं पुढे जाऊयात. काळाच्या पट्टीवर सुद्धा 2008च्या बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये तोही खटला 2008चा कसाबचा खटला, कसाबचा खटला, बरोबर. त्यामध्ये सुद्धा अनेक लाईव्ह सीन्स होते किंवा खूप सारी एन्काउंटर्स होती. भरपूर त्याच्याही मध्ये CCTVचा उदय झाल्यामुळे CCTVज आणि हे सगळ्या गोष्टी होत्या. ह्यामध्ये काय सगळ्यात जास्त चॅलेंजिंग होतं? कारण एकमेव आरोपी हा कसाब होता, जिवंत राहिलेला रादर. आव्हानात्मक काय होतं आणि आपल्या दहशतवादी विरोधी यंत्रणांना, तपास यंत्रणांना, न्याय व्यवस्थेला त्यातून काय धडे मिळाले? कसाबला फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचणं हे काही माझ्या दृष्टीने फार महत्वाचं मोठं काम नव्हतं. मी स्वतःलाही ते कधी क्रेडिट घेत नाही. याला कारण असं आहे की आमच्या जो प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते, 26/11/2008ला हा मुंबईवरती हल्ला झाला. 10 अतिरेकी आले, त्यांच्यात त्यांनी वेगवेगळे 2 जणांचे ग्रुप्स केले आणि प्रत्येकाने वेगवेगळी ठिकाणं केली. यातलं पहिलं आव्हान माझ्या पुढे होतं, हे 10 अतिरेकी पाकिस्तानमधून येतात, हॉटेल ओबेरावरती 2 जण अटॅक करतात, हॉटेल ताजवरती करतात, नरिमन हाऊस वरती करतात, CST रेल्वे स्टेशनवर करतात, कामा हॉस्पिटलला जातात. आपण जरी इंडिव्हिज्युअल टार्गेटेड प्लेसेस बघितलीत तर यातली काही प्रायव्हेट इन्स्टॉलेशन्स आहेत. ही काही भारत सरकारची ठिकाणं नाही, हॉटेल ओबेरॉय, हॉटेल ताज किंवा नरिमन हाऊस. परंतु पाकिस्तानमधून 10 अतिरेकी येतात आणि येथे हे हल्ला करतात. यांचा उद्देश काय? हा उद्देश असा होता की इथली यंत्रणा सगळी विस्कळीत करायची, देशामध्ये कोणी येऊ नये, अराजकता वातावरण आहे याच्याकरता त्यांनी लाल धागे, हिंदू नावं ही हेतू पुरस्कार घेतली होती, जेणेकरून त्यांना दाखवायचं होतं की इथे हिंदू अनरेस्ट आहे. परंतु दुसरा महत्वाचा प्रश्न असा होता की 26/11चा हल्ला हा भारतावरचा हल्ला मानायचा का? आणि मानायचा जर असेल तर हॉटेल ओबेरॉय काय, प्रायव्हेट आहे, हॉटेल ताज काय, नरिमन हाऊस काय, CST रेल्वे स्टेशन सेमी गव्हर्नमेंट आहे. आणि म्हणून माझ्या डोक्यामध्ये हा एक प्रश्न त्यावेळेला होता की 26/11चा मुंबईचा हल्ला हा भारताशी त्यांनी युद्ध केलं आहे या 10 अतिरेक्यांनी आणि त्यांच्या आका लोकांनी. हे न्यायालयापुढे कसं सिद्ध करायचं? आणि म्हणून ज्यावेळेला मी हे सगळं अनेक विचार करत होतो, पहिला विचार मी केला की हा खटला एकत्रित चालवला पाहिजे. कारण हॉटेल ओबेरॉय, हॉटेल ताज, नरिमन हाऊस इथले दोन्ही अतिरेकी मेलेले होते. तुमच्या मनात प्रश्न येईल की त्यांचा एकत्रित का चालवला, फक्त CSTचा का वेगळा चालवला नाही, कसाबला 2 महिन्यात का फाशी दिली नाही? त्यावेळेच्या तत्कालीन सरकारने देखील मला असं सुचवलं होतं की फक्त कसाबचाच खटला चालवा, म्हणजे CST स्टेशनचा, हे बाकीचे अतिरेकी मेलेले आहेत.
आणि तत्कालीन सरकारने हे सांगितलं होतं आम्हाला खटल्या कसाबला 2 महिन्यात फाशी द्यायची होती. मी मनाशी प्रश्न केला, कसाबला 2 महिन्यात फाशी दिल्याने काय साध्य होणार आहे? तुम्ही माझ्यावरती खूप स्तुतीस्तुमन उधळतील की 2 महिन्यात निकाल लावला, पण याच्याने उद्देश सफल होणार आहे का? मी जगाला काय मेसेज द्यायचा आहे? म्हणून कुठलाही खटला चालवताना तुम्हाला लांबचा फोरसाईट विचार करावा लागतो. पहिला विचार करावा लागतो की आम्हाला काय साध्य करायचं आहे. 26/11च्या हल्ल्यामध्ये कसाब दोषी आहे म्हणून त्याला फाशी देणं म्हणजे काय? हा बदला घेणं आहे. हा मला फक्त बदला घ्यायचा होता? नाही. मला फक्त जे आमचे शहीद झाले त्यांना एक आदरांजली द्यायची होती फक्त मी म्हणतो नाही. मला काय सिद्ध करायचं होतं? मला या देशावरती अशा रीतीने अतिरेकी एकत्रित कारवाई होणं आणि मुंबई सारख्या शहरात होणं जे बिझनेस सेंटर आहे तेथे त्यांचा मूलभूत उद्देश काय आहे? मूलभूत उद्देश असा आहे की हा मी भारतावरचा हल्ला मानायचा, वेजिंग वॉर अगेन्स्ट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. ब्रिटिशांनी जे कायदे करून ठेवलेले आहेत त्या ब्रिटिश सत्तेच्या विरुद्ध कोणी लढलं तर तो वेजिंग वॉर मानला जायचा. मग आमच्या देशामध्ये अशा प्रकारचं हे जर करत असतील तर कसं सिद्ध करायचं? आणि म्हणून मी त्यावेळेला या 10 अतिरेकी आणि त्यांचे हँडलर्स यांचं जे बोलणं होत होतं त्या संपूर्ण 3 दिवसाच्या कॅसेट्स ऐकल्या. त्या कॅसेट्स दाखल करायचा मी निर्णय घेतला, कारण त्यातले कंटेंट्स हे मला वेजिंग वॉरसाठी आवश्यक होते. त्याला हरकत आमच्या गुप्तहेर संस्थांनी घेतली. मी विचारलं का तुम्ही हरकत घेताय? हे कोर्टात का प्रोड्यूस करायचे नाही? त्यांची शंका अशी होती की हे जर आपण प्रोड्यूस केलं तर आपण हे इंटरसेप्ट कसं कॉन्व्हर्सेशन केलं हा प्रश्न येईल. म्हटलं तो प्रश्न कोण विचारू शकतं? ते म्हणे आरोपीचे वकील विचारतील. म्हटलं आरोपीचे वकील नाही विचारू शकणार, हे डोक्यात येणार नाही. ते म्हणे न्यायाधीश विचारेल, नाही विचारू शकणार. आता सेल्फ कॉन्फिडन्स माझा कसा कामात आला? मी सांगितलं आमच्या लोकांना, मुक्त संघटने लोकांना, तुम्ही काळजी करू नका. या देशामध्ये कोणाच्याही डोक्यात हा प्रश्न येणार नाही की आम्ही इंटरसेप्ट कसं केलं. तुमच्या डोक्यात आजपर्यंत आलं नसेल, येऊ शकत नाही. याला कारण असं आहे की माझा ठाम आत्मविश्वास असतो की एखादी गोष्ट जी करायची ती चांगल्या हेतूने केली तर कुठेही त्याच्यावरती प्रतिवाद होत नाही. आणि म्हणून आजपर्यंत हा प्रश्न कधीही विचारलेला नाही. मीच उलट प्रश्न उपस्थित करतो माझ्या मित्रांमध्ये, सांगा बरं आम्ही इंटरसेप्ट कसं केलं. अर्थात ते मला माहिती आहे मी ते सांगणार नाही, कारण हे राज्यात देशाच्या दृष्टीच्या हिताच्या दृष्टीने सांगणं योग्य म्हणून सांगणार नाही. परंतु आजपर्यंत या प्रश्नाचं उत्तर कोणीही माझ्याजवळ देऊ शकलं नाही. काही जण म्हणतात सॅटेलाइट फोन होते म्हणून तुम्ही इंटरसेप्ट. अरे नाही, त्यांच्यावर सॅटेलाइट फोन नव्हते. आणि म्हणून ज्या वेळेला आणि आम्ही हे संभाषण न्यायालयात दाखल केल्यानंतर वेजिंग वॉर अगेन्स्ट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हे आम्ही सिद्ध करू शकलो. हे सिद्ध केल्याचा फायदा काय झाला? संपूर्ण जगामध्ये आज मानलं गेलं. लक्षात घ्या, तुमचा प्रश्न जरी हा नसला, संपूर्ण जगाने मानलं की या 10 अतिरेक्यांनी मुंबईवरती जो हल्ला केला हा भारताशी त्यांनी युद्ध केलं होतं. पाकिस्तान मधून नाही आलं. पाकिस्तानने कधी येथे शंका उपस्थित केली नाही की 26/11च्या दहशतवादी खटला कसाबला न्याय मिळाला नाही. आम्ही महत्वाची गोष्ट केली म्हणजे न्यायालयामध्ये आम्ही ओपन ट्रायल चालवली. ओपन ट्रायल म्हणजे ऑर्थोड रोड तुरुंगामध्ये आम्ही प्रवेश दिला, पत्रकारांना प्रवेश दिला, आम्ही परदेशातील पत्रकारांना देखील प्रवेश दिला, देशातील सगळ्या पत्रकारांना प्रवेश दिला. आणि मग त्याचं वृत्त संकलन रोजच्या रोज होत गेलं. दुर्दैवाने बघा आमची लोकशाही किती जिवंत आहे. ज्या पाकिस्तानने कसाबला फाशी दिल्याबद्दल कधी ब्र उच्चारला नाही, ज्या पाकिस्तानने कसाबला घाईघाईने फाशी दिली अशी शंका उपस्थित केली नाही, तेथेच आमच्याच देशात काही राजकारणी लोकांनी अशा तऱ्हेची मुक्ताफळं झाडली की कसाबच्या गोळीने करकरेंचा मृत्यू झालाच नाही, कामटेचा मृत्यू झालाच नाही. उज्ज्वल निकमांना ही गोष्ट माहिती होती, त्या RSSच्या इन्स्पेक्टरने मारलं त्यांना. अशा तऱ्हेचं घाणेरडं राजकारण ज्या वेळेला आपल्या देशात राजकारण. कुठून येतं राजकारण? मला पुढचा प्रश्न ह्या अनुषंगाने तोच विचारायचा आहे. मुंबईवर झालेले दहशतवादी हल्ले असू देत, देशात इतरत्र झालेले हल्ले, त्याच्यामध्ये एक पाकिस्तान पुरस्कृत आणि जिहादी मानसिकता सरळ सरळ दिसून येते. तरी सुद्धा टेररिझम हॅज नो रिलिजन असं म्हटलं जातं, असं नॅरेटिव्ह पसरवलं जातं.
आणि दुसरीकडे त्याच वेळेस हिंदू दहशतवाद अशी एक टर्म कॉइन केली जाते. ह्याला काय, ही लेबलं का लावली जातात आणि जिथे सरळ सरळ दिसतं आहे अशा वेळेस त्याला नाही म्हणायचं, म्हणजे धर्माला नाही म्हणायचं, असं हे कुठून येतं आणि काय त्याला निकष काय असतो? पहिली गोष्ट मी स्पष्ट करतो की दहशतवादाला कुठली जात नसते, धर्म नसते. दहशतवादी म्हणजे दहशतवादी. मी कधीही म्हणत नाही की हा इस्लामिक दहशतवाद आहे, मी कधीही म्हणत नाही हिंदू दहशतवाद आहे. परंतु काही लोक मुद्दामून ही कॉइन करतात टर्म की हिंदू दहशतवाद आहे. हिंदू दहशतवाद तर सर आता नुकत्याच झालेल्या निकालामुळे पूर्णपणे थोतांड आहे हे दिसून येत आहे. मात्र सिरीज जी आहे त्यामध्ये आपल्याला सरळ दिसतंय की ही जिहादी मानसिकतेने हे चालू आहे. अशा वेळेस हे राजकीय नॅरेटिव्ह पसरवलं जातं, त्यावर उपाय काय? नाही, राजकीय नॅरेटिव्ह पसरवलं जातं त्यावेळेला देखील समाजामध्ये एक जागृती करणं जरुरीचं आहे. लक्षात घ्या की हे जे लोक राजकारणी याच्यातून राजकारण करू इच्छितात, हीच मंडळी दोन धर्मामध्ये युद्ध करू बघताय. म्हणजे ह्या देशामध्ये हिमालयापासून कन्याकुमारी पर्यंत पसरलेला प्रत्येक वाऱ्याची झुळूक आणि झुळूक, महकणाऱ्या प्रत्येक फुलाचा वास आणि वास हा माझा आहे, ही भावना आम्हा भारतीयांच्या मनात जागृत होणं अत्यंत गरजेचं आहे. परंतु काही राष्ट्र, काही विधायक शक्ती, विघातक शक्ती हेतू पुरस्कर हा देश एकसंघ राहू नये असा काही विचार करत असतात आणि म्हणून हे त्यांचे थेर असतात की सॅफ्रॉन टेररिझम ही टर्म कुठून आली, हा प्रश्न आहे. दुर्दैवाने देखील मी मगाशीच म्हटलं की कुठल्याही धर्माला जातीला हे नसतं. आणि याचं तुम्हाला एक उदाहरण देतो मी मुद्दामून, की सोलापूरचा एक IT चा विद्यार्थी, त्याचं नाव मोहसिन शेख, हा पुण्याला शिकत होता. आता पुण्याला शिकत नोकरी करत होता IT चा. एक हुशार मुलगा, वडिलांचा एकुलता एक मुलगा, सोलापूरचा मुलगा मोहसिन शेख शिकत होता. त्याला तथाकथित हिंदू राष्ट्र सेनेच्या लोकांनी त्याचा खून केला. आता या मोहसिनचे वडील त्यावेळेस सरकारकडे मागणी केली की आम्हाला आमच्या खटल्यात उज्ज्वल निकम पाहिजे. मी म्हटलं हरकत नाही. पण त्यावेळेला पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते. पृथ्वीराज चव्हाणचा फोन आला आणि मी म्हटलं ठीक आहे, मी खटला स्वीकारतो म्हटलं. परंतु मी आतापर्यंत जे खटले चालवले आहेत त्या खटल्यामध्ये प्रामुख्याने एका धर्माचे लोक आहेत आणि म्हणून मोहसिनच्या वडिलांना हे विचारलं गेलं पाहिजे की त्यांचा माझ्यावर विश्वास आहे का. पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी तो फोन म्हणे, त्याचे वडीलच माझ्यासमोर बसले, डेलिगेशन आलंय, आपण बोला. मी त्यांच्याशी बोललो. त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांनी मला सांगितलं नहीं निगम साहब, आपका हमारा पूरा आप पे विश्वास है, भरोसा है, आप ये हमारा ये ट्रायल चलो और हमारे बच्चे को न्याय दिला दो. म्हटलं अलबत्त न्याय नक्की देणार. माझ्यासमोर गुन्हेगार कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे याचा कधी मी विचार करत नाही. आणि म्हणून म्हटलं मी नक्की खटला चालवतो. मी तो खटला चालवायला पुण्याला गेलो. आरोपींचे जामीन अर्ज सगळ्यांचे रिजेक्ट केले. पुन्हा काही दिवसातच एका मुस्लिम खासदाराने आणि मुस्लिम पत्रकाराने, पुण्याच्याच खासदार मुस्लिम दुसरा आहे, मी नाव सांगत नाही, पण या खासदाराने पत्राने पृथ्वीराज चव्हाणांकडे पत्र पाठवलं. पत्रात आक्षेप घेतले होते की उज्ज्वल निकम यांचा सत्कार अनेक हिंदू संघटनांनी, संस्थांनी केलाय, त्यामुळे आमचा विश्वास त्यांच्यावरती नाही, तुम्ही यांना खटल्यातून काढून टाका, दुसऱ्याला नेमा. हे पत्र माझ्याकडे आलं. तुमच्या काय कॉमेंट्स, सरकारी कारभार असतो, त्यामुळे माझ्याकडे आलं. मी त्याला उत्तर दिलं, या खटल्यातून मी राजीनामा देतोय. मी राजीनामा पाठवून दिला. राजीनामा पाठवून दिल्यावरती 2014 नंतर नवीन सरकार आलेलं होतं आणि नवीन सरकार आल्यानंतर मला परत त्यावेळेचे मुख्यमंत्री आता नवीन सरकारमध्ये 2014-15ची गोष्ट, देवेंद्रजी होते. मला विचारलं, अहो तुम्ही हे कसं काय करतात, तुम्ही राजीनामा दिला म्हणजे आम्ही तुम्हाला राजीनामा द्यायला सांगितलं असा अर्थ होतो. तसं होत नाही. म्हणून मी त्याला सांगितलं की नाही, मी राजीनामा देतो आहे, माझा निर्णय पक्का आहे. मी विचारलं तर मी हे सांगू शकतो म्हटलं. कारण यांनी समजा उद्या तो खटला सुटला, हीच मंडळी म्हटलं याचा प्रचाराचं काहूर करतील आणि मला ते नको आहे. दुर्दैवाने तो खटला, मी त्याच्यातून निवृत्त झालो, तो खटला सुटला. सुटल्यानंतर तो मुस्लिम खासदार मला भेटला एका कार्यक्रमात.
मला अर्थात एका चैनल वाले ने प्रश्न विचारला कि उज्जवल जी आपने तो उसमें रिजाइन कर दिया, क्या वजह थी, आपने क्यों रिजाइन कर दिया, आज न्याय नहीं मिल पाया उसको. मतलब उस एमपी को आप पूछो कि जो उसने शरारती की है उसके बारे में उसका क्या कहना है. मी त्या पत्रकाराला हे सांगितलं. परिणाम असा झाला की तो खासदार ज्या वेळेला मला कार्यक्रमात भेटला आणि तो म्हणाला की माझ्या बायकोने मला खूप झापलं म्हणे. म्हटलं का, तर म्हणे माझी बायको रागावली की तुमच्यामुळे निकमांनी राजीनामा दिला. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की समाजामध्ये ज्यांना काही सगळं कळतं ते असं घाणेरडं राजकारण ज्या वेळेला करतात त्यावेळेला आमचा एकोपा एक जिन्से हा संपुष्टात येतो, याची त्यांनी नोंद घेतली पाहिजे. ह्या राजकारणामुळेच ऑपरेशन सिंदूर सारखं खूप भरभक्कम पाऊल आपण उचललं नाही, म्हणून हे सातत्याने पुन्हा पुन्हा हल्ले होत राहिले असं तुम्हाला वाटतं का? हा प्रश्न अगदी वकील म्हणून जरी नसेल तरी सुद्धा ह्या सगळ्याचे अगदी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार म्हणून तुम्ही आहात. नाही, आपण एक लक्षात घ्या की ऑपरेशन सिंदूर वरती राज्यसभेतही चर्चा झाली, मी त्या चर्चेमध्ये भाग देखील घेतला होता. ऑपरेशन सिंदूरचं जर महत्व जाणून घ्यायचं असेल तर आम्हाला पूर्वी काय झालं याचं महत्व ऐकून घ्यावं लागेल. पूर्वी काय केलं नाही आणि आता काय केलं. पेहलगाम मध्ये ज्या हत्या झाल्या, ज्या जर तुम्हाला धार्मिक तुमचा धर्म कोणता असं विचारून जर हत्या होत असतील आणि ते करणारे जे असतील त्यांचा नायनाट करायला नको. आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी नेमकं हेच केलं की आमच्या ऑपरेशन सिंदूरचं उद्दिष्ट हे एवढंच आहे की ज्यांनी हे कटकारस्थान केलं, ज्यांनी ह्यांना हे पेहलगाम मध्ये अटॅक करण्याला पाठवलं त्यांचे समूळ अड्डे नष्ट करायचे. आणि हे समूळ अड्डे आपण नष्ट केले. आपण लक्षात घ्या पुन्हा एकदा, पाकिस्तानने कधी तक्रार केली नाही. ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानने कधी तक्रार केली नाही. भारताने आमच्यावरती आक्रमण केलं, पाकिस्तानने थोडाफार जुजबी विरोध करणं जरुरीच होतं म्हणून जुजबी विरोध केला. परंतु हे करत असताना देखील आपल्या सैन्य दलाने देखील नागरिकांची कुठली कॅज्युअलिटी होणार नाही याची काळजी घेण्याकरता आपल्या विमान दलाने देखील रात्रीच्या वेळेला आपले बॉम्बफेक केलेले आहेत बॉम्बर्सने. याला कारण असं आहे की आम्हाला माहिती होतं कुठे हे अड्डे आहेत, आम्ही नेमके ते अड्डे टार्गेटेड प्लेसेस केले. 93ला काय झालं होतं, 93च्या बॉम्बस्फोटामध्ये या 12 मार्चला जे अतिरेकी आपले होम टेररिस्ट ज्यांना जे ब्रेन वॉश करण्यात आलं ते पाकिस्तानमध्ये शिकून आले होते. आम्ही पाकिस्तानच्या विरुद्ध ऍक्शन घेतली नाही घेतली. काय घेतली नाही, कारण आमचे ते धाडस नाही. आणि म्हणून आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी जे धाडस दाखवलं, जे आपल्या देशाच्या गृहमंत्र्यांनी काश्मीरमध्ये 370 करताना नवीन कायदे त्यांना जे धाडस दाखवलं ते खरोखर प्रशंसनीय होतं. मी एक कायद्याचा विद्यार्थी म्हणून तुम्हाला सांगतो की राज्यसभेचा भाजपचा खासदार आहे किंवा मी आता भाजपचा म्हणजे राष्ट्रपती नियुक्त मी खासदार आहे, त्यामुळे इंडिपेंडंट व्हॉइस बोलू शकतो. भाजपला आम्ही जॉईन झालो Right. परंतु आम्ही राष्ट्रपती नियुक्त आहोत. बरोबर, त्याच्यामुळे आमच्या बोलण्यामध्ये नेहमी धार असते. प्रश्नच नाही सर, प्रश्नच नाही. थोडं आजकालच्या केसेस मध्ये म्हणजे मीडियाचं ह्या 10 वर्षामध्ये खूप प्रस्त वाढलेलं आहे. प्रोसिजरली मला असं विचारायचं आहे की मीडिया ट्रायल्समुळे तपासाचं काही नुकसान होतं का, वकिलांवर बर्डन येतं का आणि जजेसवर काही परिणाम होतो का त्याचा? मीडिया ट्रायलमुळे न्यायाधीशावरती कुठलाही परिणाम होत नसतो. मीडिया ट्रायलमुळे लोकांची मनं बनली जातात, परंतु मीडिया ट्रायलमुळे न्यायाधीशांपुढे जो पुरावा आला असतो त्या पुराव्याच्या आधारे न्यायाधीशला निकाल द्यायचा असतो. कारण एक दुर्दैवाने एक म्हणजे गोष्ट सांगेल की आजही आपल्या देशामध्ये न्यायव्यवस्थेमध्ये काही बदल करणं अत्यंत आवश्यक आहे. जिथे एखाद्या आरोपीची सुटका होते त्याच्या विरुद्ध आम्ही अपील करतो, ती अपील 10-12 वर्ष येत नाही. म्हणजे एखादा सेशन जे चुकला की बरोबर याचं मूल्यमापन केव्हा 10-12 वर्षांनी होत असेल तर तोपर्यंत सेशन जज रिटायर होऊन जातो. आणि म्हणून सरकारला हे देखील प्रयत्न करावा लागणार आहे की अपील अगेन्स्ट ॲक्विटल करता न्यायव्यवस्थेमध्ये अधिक उच्च न्यायाधीश नेमले पाहिजेत का, इन्फ्रास्ट्रक्चर वाढवलं पाहिजे का. आणि म्हणून प्रत्येक न्यायालयाच्या न्यायाचं मूल्यमापन होणं
ही आज काळाची गरज आहे. मी असं म्हणत नाही की न्यायाधीश चुकला म्हणजे बरोबर आहे, परंतु देशाच्या लोकशाही करता, संवर्धनाकरता देखील आम्हाला आणखी काही आमूलाग्र बदल करावे लागतील असं माझं स्पष्ट मत आहे. सर, खूप सारे प्रश्न आहेत, पण घड्याळाकडे खरंच बघायला पाहिजे आपल्याला, म्हणून मी काही प्रश्न स्किप करते आणि Thank you. एक महत्त्वाचा प्रश्न विचारते की अत्यंत कुशलतेने न्याय प्रस्थापित करणारे वकील म्हणून तुम्ही ओळखले जाता आणि आता तुम्ही लोकशाहीच्या मंदिरात आहात, राज्यसभेत आहात. तिथे तुमची काय ॲस्पिरेशन्स आहेत? म्हणजे वैयक्तिक ॲस्पिरेशन्स असं नाही मला म्हणायचं, पण तिथे तुम्ही काय कायदा निर्मितीमध्ये काय योगदान देऊ इच्छिता? खरं आज या प्रश्नाचं उत्तर देणं कठीण आहे. मी काय करेल आणि काय करू नये असा बडमी घाट मला मारायचा नाही, परंतु एक गोष्ट मात्र निश्चितपणे सांगू इच्छितो की मी सध्या याच्याकडे विद्यार्थी म्हणून बघतोय. मी काही 2-3 महिने झालेत लोक कसं प्रश्न विचारतात, तारांकित प्रश्न म्हणजे काय, आपल्या मतदारसंघामध्ये काय, किंवा अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. माझ्या पुढे ज्या ग्रे एरियाज आहेत त्यामध्ये आमचा सामान्य माणसाचा न्यायालयावरती विश्वास किती अटळ राहील. मी नेहमी सांगत असतो की ॲब्सोल्यूट फेथ ऑफ अ कॉमन मॅन इन द करन्सी अँड ॲब्सोल्यूट फेथ ऑफ अ कॉमन मॅन इन द लॉ ऑफ द नेशन. देशाची स्थिरता ही 2 गोष्टीवरती अवलंबून आहे, आणि ह्या म्हणजे सामान्य माणसाचा अटळ विश्वास त्या देशातील नाण्यावरती असला पाहिजे आणि त्या देशातील कायद्यावरती असला पाहिजे. यातलं एक जरी डळमळीत झालं तरी तो देश स्थिर राहू शकत नाही. आणि म्हणून या स्थिरता करता आमचे हे जे 2 महत्वाचे घटक आहेत हे अधिक कसे बलवान राहतील याचा देखील मी अभ्यास केला. पण काही म्हणजे इतक्या तपासानंतर काही तपास यंत्रणांमध्ये किंवा कायद्यांमध्ये काही रिफॉर्म्स व्हायला पाहिजेत असं वाटतं का? किंवा नवीन आलेले जे कायदे आहेत, न्यायसंहिता, तर त्यामध्ये काही खूप छान फरक पडतोय असं तुम्हाला वाटतं? आमच्या देशाच्या गृहमंत्र्यांनी सांगितलं की तिघी कायदे चांगले आहेत. त्यांनी एकदा प्रमाणपत्र दिल्यानंतर मी काय बोलणार, पण अभ्यास करतोय मी देखील. एकूण 628 जन्मठेपा, जेवढं मी वाचलंय तेवढं, जुनं आहे. 37 मृत्यूदंड, आणि काही आरोपी कदाचित सुटून गेले असतील, किंवा खूप वेळेस एकाच वेळेस खूप जास्ती केसेस चालू आहेत. अशा वेळेस मन अशांत होतं का? किंवा काही एव्हिडन्स ॲप्रिसिएट करताना काही मन दोलायमान होतं का? आणि त्यावेळेस शांततेसाठी काय करता? मी रोज जिम करतो. सकाळी 1-1.5 तास जिम केल्यानंतर मनातला स्ट्रेस जातो. कारण असं आहे की हे तुमचा प्रश्न बरोबर आहे. मी बऱ्याच ठिकाणी न्यायालयाला विनंती करतो की रविवारच्या दिवशी आपण कोर्ट घेऊ. आरोपींच्या वकिलांना विनंती करतो, तयार होतात. आता सोलापूरला रविवारी होणार आहेत, काही ठिकाणी इथे नगरला देखील, मी अहिल्यानगरला देखील केलेलं आहे, मुंबईला केलेलं आहे. अनेक ठिकाणी मी न्यायाधीशांना देखील विनंती करतो की सुटीच्या दिवशी देखील आपण कोर्ट घेतलं पाहिजे, पण अर्थात त्याला आरोपीचे वकील देखील तयार पाहिजे. ते तयार असल्यानंतर सुटीच्या दिवशी देखील आम्ही घेतो. आणि त्याच्यामुळे 2 गोष्टी होतात की लवकर येतात. आणि स्ट्रेस आपण जो विचारला काय करतात पेक्षा, मी आता जवळजवळ नगर कोर्टाचं कामकाज आटपून युक्तिवाद करून साक्ष घेऊन 2.25-3 तास नॉन स्टॉप तुमच्या इथे उपस्थित झालोय. कमाल आहे, तुम्ही कमाल. हॉटेलमध्ये उपस्थित केलंय. माझ्या बोलण्यातून किंवा वागण्यातून अजिबात नाही. काही स्ट्रेस दिसत नाही. दॅट्स गुड. इतक्या गुन्हेगारांना बघितल्यानंतर गुन्हेगारांचं मतपरिवर्तन झालेलं कधी बघितलेलं आहे का? दहशतवाद्यांचं अबू सालेमने तुम्हाला पत्र लिहिलं होतं, त्याची स्टोरी काय आहे? नाही, लक्षात घ्या, अबू सालेम, आपण दाऊद इब्राहिमचा फोटो बघितला असेल आणि छोटा राजनचा वृत्तपत्रात फोटो पाहिला असेल. क्रिकेट मॅच बघताना दोघांनी गॉगल घातलेला आहे आणि चहा पितोय दाऊद इब्राहिम, हा आपल्याला फोटो बघितलेला आहे. खरा दाऊद कसा दिसतो आज कोणीही पाहिलेलं नाही किंवा कुठल्या वृत्तपत्रामध्ये आलेलं नाही. ज्यावेळेला अबू सालेमला पकडण्याच्या अगोदर अबू सालेमचे फोटो येत होते, लांब दाढी आणि डोक्याला टोपी. माझा ठाम विश्वास असतो, 5 मिनिटात संपवतो, मला जायचंय लगेच म्हणून म्हटलं, तर माझा ठाम विश्वास असतो की न्यायालय जी आरोपीला शिक्षा करेल त्याच्याने गुन्हेगाराला खरोखर फरक पडतो का? नाही. कारण गुन्हेगार हे गुन्हेगारी करण्यामध्ये इतके मग्न असतात की त्यांची मनं अशी घट्ट झालेली असतात. त्यांच्यात काय फरक पडतो? माझी थेअरी अशी आहे की त्या गुन्हेगाराला हे जाणीव करून दिली की तुझ्यातला हा गुण चांगला आहे आणि हा चांगला गुण तू स्वतःच नाहीसा नष्ट केलेला आहे.
आणि म्हणून हा एकदा त्याला जाणीव करून दिली की त्याच्या वागणुकीत फरक पडतो. ज्या वेळेला अबू सलेमला आणलं त्यावेळेला अत्यंत चॉकलेट हिरो आणि त्याच्याबरोबर तिने लग्न केलं माशुका त्याची मोनिका बेदी. आणि या मोनिका बेदी मी अबूला पहिला प्रश्न विचारला, करे सचमुच मोनिकाने तुझसे शादी की थे? आता माझा प्रश्न बघून तो माझ्याकडे बघायला लागला. आय वॉज जस्ट असेसिंग हिज रिएक्शन. तो म्हणाला क्यों आपको निकाहनामा दिखा दो. म्हटलं निकाहनामा नम्मत दिखा यार, तेरे जैसे एक गुंडा एक दहशतगर्दी से शादी कैसी की. त्याने मला ती स्टोरी सांगितली, बाकीचं ते सोडून द्या. हे सांगताना मला हे लक्षात आलं की त्याचे वडील देखील एक वकील होते. मग त्याला मी नेहमी सांगायचो की तू चांगला झाला असता, हे असं केलं असतं. परंतु म्हटलं तू व्यायाम करतो, तू बॉडी फार सुंदर ठेवली आहे. कुठल्याही माणसाला स्तुती ही प्रिय असते, त्याच्यापासून कोणी देव पण सुटले नाही तर आपण काय. तर त्याच्यामुळे हे त्याला सांगताना तू फार चांगला दिसतो, म्हणूनच मोनिका तुझ्या प्रेमात पडली, आता मला पडलं का हे पडलंय, असे तरीचे डायलॉग जस्ट टू असेस हिज फेशियल एक्सप्रेशन. आणि हे करत असताना मी त्याला एक नेहमी हिंट देत असे, हे बघ मी तुझ्या विरुद्ध खटला चालवतोय, याचा अर्थ तुला मी शिक्षा करणार म्हणजे करणार, तुझ्या विरुद्ध कठोर बोलणार म्हणजे बोलणार. त्याला असं वाटतं हा लाईटली बोलतोय, इतका मनुष्य चांगला बोलतो आपल्याशी आणि एकदम अशी भाषा वापरतो. तर अशा तऱ्हेचं दोघं मी त्याला ते देत होतो कंपाऊंड डोस. आता हा डोस दिल्यानंतर ज्यावेळेला त्याच्या फायनल प्रदीप जैनच्या मर्डर केस करता मी खटला चालवत होतो आणि मी ज्या वेळेला त्याच्या गुन्हेगारीचं वर्णन करू लागलो त्यावेळेला मी माझ्या युक्तिवादात म्हटलं की इज अ मर्चंट ऑफ डेथ. हा मृत्यूचा व्यापारी आहे. ही हॅज कमिटेड मेनी मर्डर्स, टेकन द इनोसंट लाईव्ह ऑफ द इनोसंट पीपल. अशा रीतीचं माझा ते चालू होतं लिगल युक्तिवाद. मी मागे बघितलं त्याचा चेहरा लाल झाला होता. माझ्या लक्षात आलं होतं की त्याला राग आलाय भयंकर, की त्याला असं वाटलं की हा गृहस्थ आपल्याशी नेहमी चांगला बोलायचा आणि आज असं का बोलू लागलाय. त्याच्या बुद्धीच्या मध्ये हे पलीकडचं गणित होतं. मी आर्ग्युमेंट संपल्यानंतर मी त्याच्याजवळ जाऊन गेलो. मी कसाशी नेहमी डायलॉग करत होतो, बोलत होतो. वेळ कमी असल्यामुळे आता सगळ्या गोष्टी सांगणार नाही. परंतु मी मग अबू सलेमला विचारलं, क्यों अभ्या मेरी दलील कैसे लगी आपको. अर्थात त्याच्यामध्ये हा प्रश्न माझा मूर्खपणाचा होता, कारण त्याला राग येणं साहजिक होतं. पण त्याने माझ्याकडे बघितलं फक्त असं नजरेने जोरात आणि काही बोलला नाही. म्हटलं देख अभी तुझको सजा हो जाएगी, मेरी 100% सजा तुझे है अभी, लेकिन एक काम करना, जेल में डेली एक्सरसाइज करना, अच्छा तंदुरुस्त रखना, ये करना. हे आणखी त्याला उपदेश देत बसलो. तो बघत बसला माझ्याकडे, बोलला काही नाही किंवा धमकी काही दिली नाही. हे असं त्यानंतर त्याला अशी उपरती मनाला झाली. आणि जेव्हा मी आजारी पडलो होतो एकदा न्यायालयात, त्याच्यात एका मित्रांचे अरे निकम साहब तो बीमार गिर गए, बोले अभी वो आते क्या नहीं आते. त्याने जेलमधून एक मला पत्र पाठवलं. ते पत्र हे माझं फार मोठं मी अनेकांना दाखवलेलं आहे की त्याने माझ्याबद्दल तब्येतीची काळजी घ्यावी. तुम्ही ताबडतोब बरे व्हा, चांगले व्हा, तुमच्यासारखा न्यायप्रिय मनुष्य नाही, अशा तऱ्हेच्या एका गुन्हेगाराने मला प्रमाणपत्र दिलेलं आहे. म्हणजे मी खरोखर किती चांगला आहे हे लक्षात ठेवा. आणि मी नेहमी गमतीने म्हणत असतो की मला प्रश्न हा अनेक वेळा विचारण्यात येतो की तुम्ही गुन्हेगाराला घाबरत नाही, ती सिक्युरिटी आहे म्हणून काय. म्हटलं सिक्युरिटी काय, इंदिरा गांधींची सिक्युरिटी असून काय झालं. म्हटलं हे नाहीये. म्हटलं सिक्युरिटी इज नॉट अ बिझनेस. पण तुमचं वागणं, तुमच्या बोलण्यामध्ये, तुमच्या कृतीमधून असं जाणवलं गेलं पाहिजे की समोरच्या मनात देखील भीती उत्पन्न झाली पाहिजे. आणि म्हणून मी स्वतःला डॉन समजतो, पण मी कायद्याचा डॉन समजतो स्वतःला. हे आत्मप्रौढीने सांगत नाही. आणि मी तुरुंगात तुम्हाला गंमत वाटेल, जिथे न्यायालयात जातो तिथे आरोपीला क्या कैसे चल रहा तेरा जेल में, क्या चल रहा है, म्हणजे मी त्यांचा मोठा दादा आहे, या आविर्भावांती माझी पोरं आहेत, अशा आविर्भावाने वागलं तर एक वेगळं आता नसतं. त्यांना त्याच्यामुळे यू कॅन कॅप्चर देअर माइंड इझिली. एक शेवटचा प्रश्न घेऊयात सर, yes. की धार्मिक हिंसाचार आहे, जातीय आहे, स्त्रियांविरुद्धचे अत्याचार आहेत आणि काहीही न करणारे, म्हणजे गुन्हेगारी हा एक प्रकार आहे, पण साधारणपणे तटस्थ असणारे नागरिक पण आहेत. आज आपल्या इथे अनेक विद्यार्थी आहेत, विचारवंत आहेत, लेखक आहेत. एकूण समाजामध्ये काय नॅरेटिव्ज एस्टॅब्लिश झाले पाहिजेत, एकूण चांगली रचना, चांगली ऑर्डर प्रस्थापित होण्यासाठी, आणि नागरिकांनी काय करायला पाहिजे, काय संदेश द्याल. नाही, फार मोठा प्रश्न आहे, कंपाऊंड प्रश्न आहे. आणि नॅरेटिव्ह मी सेट करू शकत नाही. नॅरेटिव्ह मोठ्या चांगल्या लोकांनी सेट केले पाहिजे.
परंतु एक गोष्ट नाही पण आज मात्र- समाजात काय नाही, आवश्यकता आहे माझ्या असं? मतेने फक्त हा देश माझा आहे ही संकल्पना ठेवली पाहिजे. हा देश माझा, इंडिया इज माय नेशन, ही जर भावना प्रत्येक व्यक्तीने ह्या देशातील ठेवलं तर कुठेही धार्मिक किंवा कुठेही कटुता निर्माण होणार नाही. आणि आज आम्हाला आमच्या देशापुढे बरीच आव्हानं आहे. आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला एक भारत असा घडवायचा आहे. लक्षात घ्या तुम्ही की आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी आपल्या ताकद अशी निर्माण केली आहे की आज भारताकडे एक वेगळं म्हणून बघितलं जातं. आणि म्हणून कुठेही टेरिफ वाढलं तर हे वाढलं तर आपल्या पंतप्रधानांनी कुठे चकार शब्द बोलला नाही. परंतु आपण आपल्या कृतीने आपण दाखवून दिलेलं आहे. पुतीनचं स्वागत करून देखील आपण एक जगात चांगला संदेश दिलाय की आमची मैत्री किती घट्ट असू शकते. तुम्ही आम्हाला ठोसा मारला तर आम्ही ठोसास ठोसा देऊ शकतो. हे देखील आपण दाखवून दिलेलं आहे ही भारतीयांची खरी ताकद आहे. आपल्या देशावरती 150 वर्ष ब्रिटिशांनी राज्य केलं त्यावेळेला आपला देश एकसंघ नव्हता, कारण आपल्याला सगळीकडे शरण जाण्याची सवय लागलेली होती. आणि म्हणून आपल्या महाराष्ट्रात किल्ले शाबूत राहिले, कारण आपण महाराष्ट्रातील लोक लढवई आहोत. परंतु ती परिस्थिती दुसऱ्या राज्यांमध्ये राहिली नाही. आणि म्हणून जोपर्यंत आम्ही आमचा स्वाभिमान जागृत ठेवू आणि देश ही भावना जर संकल्पना आमच्या बाळगू तर निश्चित आपण यशस्वी होऊ शकतो असा माझा ठाम आत्मविश्वास आहे. वेळेअभावी आपल्याला ऑडियन्सकडून प्रश्न घेता येत नाहीयेत, पण तरी सुद्धा एक उत्तम चर्चा इथे समाजकारण, न्यायव्यवस्था, राजकारण यावर घडवून आणलीत. याबद्दल निकमजी यांचे मी पुनश्च खूप आभार मानते आणि हा परिसंवाद थांबला असं जाहीर करते. खूप खूप धन्यवाद मॅम, खूप खूप धन्यवाद. उज्ज्वलजी खूप खूप धन्यवाद. सरांच्या मुलाखतीत कायम पदोपदी हे जाणवत होतं की सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नाही. त्यामुळे आपण जर सत्याच्या बाजूने असू, आपण जर आपलं मन शुद्ध असेल तर आपण कधीही हरणार नाही हे त्याच्यातनं कळलं. आणि आपण जर सरांनी सांगितलेल्या पावलांवर चालत गेलो तर आपलं भविष्यसुद्धा तितकंच उज्ज्वल होईल यात मुळीच शंका नाही.